नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर. बरेचदा जंगलात जाणं खूप कमी होतं, पण आज आम्ही एका डोंगर भागामध्ये फिरायला आलेलो आहे. आणि इथं फिरत असताना एक अशी वनस्पती दिसली की जी महिलांच्यासाठी खरंच खूप उपयोगाची आहे. आता ही वनस्पती आहे, ह्याला बिबी असं नाव आहे. ह्याला सर्वसाधारण फळं जी लागतात ते बिबीची फळं म्हणून आपण ओळखतो. सर्वसाधारण काजू ज्या पद्धतीने असतो, काजू असतो आणि त्याला खाली बी असते, सेमच पण फक्त छोटी. तसंच असतं, छोटं फळ असतं आणि त्याला खाली बिबा लागलेला असतो. तर असंही बिबीचं. बिबा म्हणलं तरी सुद्धा जखमेवरती कुरूप झाल्यानंतर टाच दुखत असेल तर त्याच्यावरती बिबा खूप उपयोगाचा आहे. बिबा असंही म्हणतात की दृष्ट काढण्यासाठीही चालतो बऱ्यापैकी. जे बॅड एनर्जी घालवणारं हे झाड आहे. ही बॅड एनर्जी घालवणारी ही वनस्पती आहे. ही वनस्पती इतक्या उत्कृष्ट प्रकारची असते, फक्त आता हिची खरं सांगायचं तर संख्या कमी झालेली आहे. आज असं म्हणायला हरकत नाही की ही जवळपास लुप्त होत चाललेली वनस्पती आहे. तर ही वाचली पाहिजे, ही जगली पाहिजे. कारण कसं असतं की बघा, आपल्या घरामध्ये हे जर समजा ह्या पानाचं हवन केलं, म्हणजे विस्तवावरती टाकून किंवा कशावरती, याच्या धुरातून ना बऱ्यापैकी म्हणजे मच्छर तर गायब होतातच, मच्छर येणार नाहीत. किंवा बऱ्यापैकी तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल, ऑक्सिजनची लेवल जर कमी असेल, घरात कीटक असतील, पाले असतील, उंदीर असतील, तर हे सगळं काढण्याचं काम ह्या पानाच्या धुरातून होऊन जातं. या पानाचा धूप करायचा, ह्याचं हवन करून तुम्ही याचं धूप करू शकता आणि त्या पद्धतीनं तुमच्या घरातली म्हणजे बॅड एनर्जी बऱ्यापैकी आपण त्याला म्हणू शकतो, तर अशा पद्धतीची बॅड एनर्जी घालवण्याचं काम करतं. आता बिबा जर म्हटलात, मी बिब्याचं ज्या पद्धतीनं सांगितलं, कुणाची टाच दुखत असेल तर बघा, तो बिबा गरम करून तिथं लावला की टाच दुखायची थांबून जाते. बऱ्याच लोकांना असं टाचेचं हाड वाढलं किंवा सकाळी उठल्यानंतर चालता येत नाही, अशा लोकांनी बिबा गरम करून जर समजा टाचेला लावलं तर लगेच ते कमी होऊन जातं. थोडंसं हे अगदी जपून करायला लागतं, खूप काळजीपूर्वक ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच पद्धतीनं ह्या बिबीचं जे फळ आहे, ह्या फळाचा सुद्धा खूप महिलांच्यासाठी उपयोग होतो. थायरॉइड म्हणून हल्ली जे चाललेलं आहे, तर थायरॉइडसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे आहे. थायरॉइड जर बघायला गेला, थायरॉइड काढायचं असेल तर ही बिबी घ्यायची, ही थोडी उन्हात सुकवायची आणि सुकवल्यानंतर जेव्हा आपण गुराळामध्ये गूळ तयार होत असतो बघा, गूळ तयार होण्यापूर्वी जी काकवी असते, त्या गरम काकवीमध्ये ही बिबी बुडवायची आणि पुन्हा ही सुकवायची आणि रोज एक बिबी खायची. जवळपास तुम्हाला 20 ते 21 दिवसामध्ये थायरॉइड हा नॉर्मल आलेला दिसेल. ह्याच्यातून जिभेची चवही वाढवते. हे जे फळ आहे, एक जिभेवरती विशिष्ट प्रकारचं लेअर तयार करतं, ज्या लेअरमधून कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण जेव्हा एखादं गरम चहा वगैरे पित असताना भाजलं जातंय, पोळलं जातं किंवा दूध पित असताना बरेचदा पोळतं, अशा पद्धतीचं जर पोळणं असेल तर त्या लेअरवरती थांबतं आणि जिभेला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. तर वर्षातून किमान किमान 21 दिवस हा प्रयोग करायला हरकत नाही. 21 दिवसामध्ये आपल्याला खूप छान प्रकारचं जिभेवरती टेस्टही खूप छान राहते आणि त्याचबरोबर आपल्याला लेअर तयार झाल्यामुळे कुठल्याही प्रकारे जिभेला इजा होत नाहीत. किंवा बऱ्याच लोकांना बघा तोंडात पुरळ येतात, तर ह्या वनस्पतीचं फळ खाल्ल्यानंतर आपल्याला ते पुरळही निघून जातात. मेन म्हणजे कोटा साफ होण्यासाठी ही वनस्पती सगळ्यात बेस्ट आहे. हे फळ खाल्ल्यानंतर कोटा मात्र एकदम व्यवस्थित साफ व्हायला लागतो. करून बघा, बऱ्यापैकी थोडंसं उष्णता जास्त वाढवणारं हे फळ असल्यामुळं अगदी मर्यादित एकच खायचं. नाहीतर बऱ्याच लोकांचा कोटा साफ होत नसल्यामुळं बरेचदा लोक काय करतात की ह्याची हॅबिट लावून घेतात. तर ही कोणत्याही प्रकारची हॅबिट म्हणजे सवय लावून घेऊ नका. हे फक्त वर्षातून 21 दिवस करायचं. 21 आपल्याला ह्याची फळं मिळाली पाहिजेत आणि ती खाल्लं पाहिजे. विशेषतः ही वनस्पती वाढली पाहिजे. ह्या वनस्पतीचा खरोखर अजून या वनस्पतीची लागवड व्हायला पाहिजे. या वनस्पती संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आज थायरॉइड असेल, जिभेला बऱ्याच लोकांच्या चव नसते, बऱ्याच लोकांचा कोटा साफ होत नसतो, बऱ्याच लोकांना बघा की घरामध्ये अस्वस्थ जाणवत असते, बऱ्याच लोकांना दम्याचा त्रास असतो, अशा खूप साऱ्या गोष्टींवरती ही वनस्पती गुणकारी आहे. तर या वनस्पतीचा आपण नक्की विचार करावा आणि वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, जंगल वाढवा आणि अशा औषधी वनस्पती तरी नक्कीच तुम्ही जतन करा, जपा. आणि तोडकर संजीवनीच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करून सांगतो की अशा वनस्पती ह्या जगल्या पाहिजेत, लागल्या पाहिजेत, त्यांची लागवड व्हायला पाहिजे, हे वाढलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जर अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर नक्की तुम्ही तोडकर संजीवनीला व्हिजिट केलं पाहिजे. तोडकर संजीवनीच्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्ही ह्या झाडाबद्दल किंवा ह्या अशा आजारांबद्दल अधिक माहिती घ्या, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. हेच मी आज तोडकर संजीवनीच्या माध्यमातून सांगेन. आणि नेहमी एक विनंती करेन की पैसा हा गेला तरी कमवता येईल, पण शरीराचा एखादा अवयव गेला
तर तो कधीही कमवता येत नाही. डोळा एकदा तुमचा गेला की गेलाच तो. परत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं तिथं एकदा हृदय खराब झालं की झालंच, एकदा तुमचं पोट बिघडलं पूर्ण खराब झालं की झालंच, एकदा एखादा पाय निघून गेला की गेलाच. तिथं लाकडाचा बसवून किंवा कुठलाही बसवून काही त्याला फिलिंग्स नसतात. कुठल्याही प्रकारचं तुमचं शरीर ही संपत्ती खूप महागाची आहे. ही जपण्यासाठी, ह्याचं जतन करण्यासाठी परमेश्वरानं अशा वनस्पती आपल्या ह्या निसर्गात दिलेल्या आहेत. तर यांचं महत्त्व जाणा, निसर्गाचं महत्त्व जाणा. खूप गुणकारी अशी वनस्पती आहे. नक्की कमेंट्स करा आणि नक्की मला सांगा की ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती हवी, किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्यापैकी ही माहिती अजून इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवा. जे काय घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्या, कुणाचंही घ्या, प्रत्येकाचं आयुर्वेदिक असलं पाहिजे. कारण आयुर्वेद तुमचा आमचा हा सगळ्यांचा आहे आणि आयुर्वेद जतन करा. आयुर्वेद वाढला पाहिजे, आयुर्वेद जगला पाहिजे आणि त्याचबरोबर अशा वनस्पतीही वाढल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत आणि आपण ह्या निसर्गाचं खरोखर नेहमी ऋणी राहिलो पाहिजे. कारण ह्या निसर्गातून आपल्याला श्वास मिळतो आणि त्यावरतीच आज आपण आपलं जीवन जगतो. तर विनंती करेन, तोडकर संजीवनीच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या गोष्टींवरती असं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही नेहमी सोबत राहावं असं आम्हाला वाटतं. एकाच्या तळमळीतून काही होणार नाही. सगळेजण जर असू तर नक्कीच आयुर्वेदाला एक चांगलं विश्व निर्माण करून देऊ शकतो, जेणेकरून आयुर्वेद आज जग मान्य करतंय. तुम्ही आम्ही फक्त थोडं कमी पडायला लागलोय, तर आपणही मान्य केला पाहिजे. आयुर्वेद निसर्गोपचार हे परमेश्वराच्या सगळ्या देणग्या आहेत आणि याला 5000 वर्षापूर्वीचा आज इतिहास आहे. तर हे आपण विसरता कामा नये. नाडी बघितल्यानंतर पूर्वी वैद्य सांगायचे, आज आम्ही तोडकर संजीवनीमध्ये तेच सगळं जतन करत आलोय. तर नाडी तज्ज्ञही वाढले पाहिजेत. नाडी बघितल्यानंतर आमच्या इथं डॉक्टर सांगतात की काय विकार आहे. आम्हाला कुठल्या मशीनमध्ये कोणाला घालायची फारशी गरज लागत नाही. त्याच्या अगोदरच आम्ही नाडी परीक्षण करून आमच्या इथं सांगतात. तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं आयुर्वेद जाणा, आयुर्वेद माना, कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या आणि आयुर्वेदाला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी द्या. तुमचा प्रत्येक विकार आहे विदाऊट साईड इफेक्ट बरं करावं असं, बरं व्हावं असं वाटत असेल तर नक्की तुम्ही आयुर्वेदाला महत्त्व द्या. त्याच पद्धतीनं सगळ्यांना विनंती करेन की तोडकर संजीवनीमध्ये तुम्हाला हाडांवरती म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे व्याधी असू दे, गुडघेदुखीची असू दे, कंबरदुखीची असू दे किंवा कुठल्याही डोकेदुखी असू दे, सगळ्यासाठी आमच्या इथं आयुर्वेदिक लेप आहेत. नॅचरोपॅथीतून, निसर्गोपचारातून, आम्ही निसर्गातून काही वनस्पती आहेत, काही वनस्पतींच्या खोडांपासून आम्ही लेप बनवलेला, काही वनस्पतींच्या सालीपासून लेप बनवलेला, काही वनस्पतींच्या पानांपासून, फुलांपासून असे विविध लेप बनवून आम्ही लोकांच्यावरती उपचार करत असतो. तर नक्की एकदा तुम्ही तोडकर संजीवनीला व्हिजिट करून अशा नैसर्गिक उपचारांसाठी नक्की भेट द्या आणि जे काही जगायचं आहे ते नैसर्गिक जगा आणि त्याचबरोबर तोडकर संजीवनीला व्हिजिट करा.